नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय द स काकडे यांची केळीचे सुकले बाग ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवर कथा कादंबरी ऐकताय परंतु चुकून तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब व्हायचं राहिलं आहे असं वाटत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात केळीचे सुकले बाग भाग 5. कोथरूडच्या कृष्णा हॉस्पिटलमधनं साबाजीला जवळजवळ 2 महिने मी ठेवलं. त्या 2 महिन्यात त्याला चांगला गुण आला. खांद्यावर हात ठेवून तो हळूहळू पाय टाकायला लागला. हातानं कशीबशी काठी धरायला लागला. माणसाच्या आधारानं तो चालू शकत होता. काठी घेऊन मात्र तो एकटा चालू शकत नव्हता. डॉक्टरांनी त्याच्या अर्धांगवायू झालेल्या हातापायाला व्यायाम सांगितला होता, औषधं दिली होती. साबाजी गावी गेला तरी त्याच्या त्या औषधानं आणि व्यायामानं सुधारणा होणार होती, पण त्यांनी ते सगळं करायला हवं होतं. त्याच्या त्या आजारानं मात्र शेतीकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यासाठी त्याला जबाबदार धरता येत नव्हतं. सरकारी नोकराला आजारपणाचा खर्च मिळतो, त्याला सरकारी दवाखाना मिळतो, त्याला जादा खर्च झाला तर वैद्यकीय भत्ता मिळतो, मदत मिळते. शेतमजूर किंवा शेतीत कष्ट करणाऱ्यांना असं काय मिळतं? साबाजी चांगला म्हणून मी सगळं समजू शकत होतो, विचार करू शकत होतो. झुंबरचं हे मॅट्रिकचं वर्ष. ती SSC झाली की मी तिला तालुक्याच्या गावी नेणार होतो. तिथेच मी MAचं 2रं वर्ष करत होतो. कॉलेजला PhD पण घेत होतो. कॉलेजच्या प्रोफेसरचा मला काही पगार मिळत नव्हता. कॉलेजचा एक चांगला स्कॉलर स्टुडंट म्हणून मला तो मान मिळाला होता. नंतर झुंबर माझीच विद्यार्थिनी होणार होती. ती माझ्याजवळ राहणार होती. तिला मी चांगलं BA नंतर MA करणार होतो, मग कॉलेजात लावणार होतो. तिच्यात कितीतरी बदल करणार होतो. मालक, तुम्ही आता तुमच्या कामाला तालुक्याला जावा. कसंबसं तुटक बोलायला लागलेला साबाजी बोलला. साबाजीचं खरं होतं, माझ्या MAच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यात कॉलेजचे पिरियड पण बुडाले होते. माझ्या भविष्याच्या दृष्टीनं ते मला परवडणारं नव्हतं. मी MA चांगल्या मार्कांनी पास होणं महत्त्वाचं होतं. साबाजीला मी सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं आणि मग मी तालुक्याला जायला निघालो. झुंबर, तू तुझ्या बाबाकडे लक्ष द्यायला आहेसच, पण स्वतःच्या अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस. नाही बाबूजी, तुम्ही काळजी करू नका माझ्या बापाची. मी आहे की. डॉक्टरने दिलेली औषधं आणि सांगितलेला व्यायाम मी बापाकडनं नीट करून घेईन. लवकर बरे होती नाही. हे तू तुझ्या बाबाचं सांगितलंस, पण तुझ्या अभ्यासाचं काय? चांगले मार्क मिळवायला पाहिजेत. माधवी मॅडम आहेत की. माझा अभ्यास मी त्यांच्याकडून करून घेत जाईन. त्याच माझ्या अभ्यासाची काळजी घेतात. झुंबरनं माधवीचा विषय काढला आणि माझ्या कपाळावरची शीर उडाली. माधवी हा माझा अप्रिय विषय होता, पण मी तो झुंबरला सांगू शकत नव्हतो. झुंबरनं माधवीच्या जवळ जाऊ नये, तिचं काही ऐकू नये असं मला सांगावंसं वाटलं, पण ते योग्य नव्हतं. झुंबर हुशार होती, शहाणी होती. बाबूजी बसलात? नाही, काही नाही. मी माधवी मॅडमकडं अभ्यासाला जाऊ नको का? झुंबर हळव्या आवाजात बोलली. अगं, ते मी तुला कसं काय सांगणार? तुझ्या मॅडम आहेत त्या. त्यांनाही तुझ्या अभ्यासाची काळजी आहेच ना. त्याशिवाय का मला त्या समजा सांगते? मला वाटतं तू त्यांच्याकडनं फक्त अभ्यासाचंच ऐकत जा. बाकी काही असेल म्हणजे ते जे काही सगळं सांगतात ना त्यात तू अडकू नकोस. मी झुंबरकडे बघत बोललो. झुंबरनं माझ्या नजरेला नजर दिली होती. पण माधवीचं सगळं ऐकू नये असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा तिने मान खाली घातली. मला जे काही म्हणायचं होतं ते तिला बरोबर कळलं होतं. तुम्ही जेवण वेळेवर घेत जा. तुमचं लेखन आणि अभ्यास ह्याच्यात जादा लक्ष असते बघा, त्यामुळं जेवण टाईमावर घेत नाही तुम्ही. म्हणून म्हणते जेवण टाईमावर घेत जा. बरं, आणखीन काही? लय जागरण करत जाऊ नका हो. लिहायला बसला की पहाटे शुक्राची चांदणी उगवली तरी तुम्हाला झोपायचं भान नाही राहत. जेवण वाढलं तर जागरणामुळं नीट जेवत बी नाही. तब्येतीवर परिणाम होतो ना त्याने. झुंबर अशी मला जपणारी, माझ्या सगळ्या सवयी, माझ्या सगळ्या आवडी तिला माहिती झाल्या होत्या आणि त्यामुळे मला ती फार आवडत होती. माझं सुख दुःख ती बघत होती.
तालुक्याला निघालो की ती लोणच्याचा डबा तुपाचा डबा आणून द्यायची. आता ह्याचे पैसे हवेत का नको? नको. का? तुम्ही मला दिलतं की. अगं पण मी इकडे आलो की तू माझा स्वयंपाक करतेस, कपडे धुतेस, गावातनं माझ्यासाठी काही लागलं तर ते घेऊन येतेस, त्यालाही मी पैसे देत असतो. त्या पैशातून जे उरेल ते तुझेच पैसे की. मग त्या पैशातनं तू लोणचं आणि तूप कसं घेतेस? बाबूजी, तुम्ही जे पैसे देता ना ते जरा जास्तच देता. 10 रुपये वस्तूला लागत असतील तर तुम्ही 50 रुपये देता. 50 रुपये वस्तू लागत असतील तर तुम्ही 80-90 रुपये नाही तर एकदम 100ची नोटच देता. आणि त्यातले उरलेले पैसे तुम्हाला परत द्यायला लागले तर तुम्ही घेत बी नाही. मग ते पैसे असे वस्तुरूपानं परत करायला नको का? अगं झुंबर, पण बाबूजी ऊस गोड लागला म्हणून तो काय तोंडात माती जाईल असा मुळासकट खायचा असतो का? सांगा बरं. बाबूजी, माझं वागणं आवडतं का तुम्हाला? अगं झुंबर, ही काय बोलायची गोष्ट असते का? अगं असल्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. मी तिला सूचकपणानं बोललो. पोरीची जात ती, तिला ती सूचकता कळल्याशिवाय राहणार होती का? मी जायला निघालो. एस टी स्टँडकडे निघालो. माझी बॅग घेऊन झुंबर निघाली तर मी तिला मना केलं. बाबूजी, तुम्ही माझ्या बापासाठी एवढं केलं, एवढं वजं वाहिलं पैशाचं, मग तुमच्या बॅगेचं वजं मी वाहू नये होय? बोला की. झुंबरचं बोलणं ऐकून तिच्या आईने नाक उडवलं. तिला माझ्या सहकार्याचं काही नव्हतं. झुंबरला परिस्थितीची जाणीव होती, पण तिच्या आईला त्याचं काही नव्हतं. साबाजीला भेटलो. अर्धांग वायूनं त्याच्यातला कष्टकरी जीव खिळून ठेवला होता, पण तो सावरायला लागला होता. हळूहळू तो नीटही होणार होता. माझी बॅग मी हातात घेतली. झुंबरनं डोळ्याच्या कोपऱ्यातनं रुष्टपणानं माझ्याकडे बघितलं. तिला माझी बॅग घेऊन एस टी स्टँडला यायचं होतं ना. मी एस टीत बसल्यावर मला ती हात दाखवून निरोप देणार होती. झुंबर साधी भोळी होती, लहान होती, पण आमच्या गावाच्या दृष्टीनं ती लग्नाला आलेली होती. मॅट्रिकला जाणारी पोर लहान का असते? त्यात ती पूर्वीचे लहान मुलीचे कपडे घालत नव्हती. शाळेत जाताना पांढरा ब्लाऊज, निळी सहावारी साडी नेसत होती. घरी आली की नऊवारी साडी आणि चोळी घालत होती. मला वाटायचं तिने शाळेतनं आल्यानंतर नऊवारीऐवजी चांगलं प्रिंटेड कॉटनची नाही तर वायलची साडी आणि त्या साडीला योग्य असा ब्लाऊज घालावा. नऊवारी तिला फार ग्रामीण रूपात ठेवणं ठीक नव्हतं. मी तिच्या आईला 2-3 वेळा ते बोललो तर ती म्हणाली, मला काही एकच देखणी पोर नाही, असल्या नकरेल साड्या ब्लाऊजमध्ये ठेवायला. माझ्या पदरात 5 आणि 6 नंबरच्या पण 2 कार्टे आहेत लग्नाच्या. काय समजलं मालक? झुंबरची आई ठकीत तोंडाळ होती. काही गरीब लोक खजाळ असतात. आपण गरीब आहोत, आपल्याला 2 वेळची खायची भ्रांत आहे, आपण लोकांशी जुळवून घेतलं पाहिजे, कोणाशी नीट वागता आलं नाही तरी कोणाचं मन दुखवेल असं बोलू नये, हे नाही कळत त्यांना. अशातली ती ठकी. मला ती आवडत नव्हती म्हणून मी तिच्याशी फारसं बोलत नव्हतो. साबाजी आणि झुंबर ही 2च माणसं माझ्या आवडीची. बॅग घेऊन रस्त्याला लागलो. मागे बघितलं तर आंब्याच्या झाडाखाली झुंबर उभी मला हात हलवत होती, निरोप देत होती. तिला मी स्टँडवर नेलं नाही तर ती अशी बांधावर आंब्याखालनं निरोप देतीये. मी पण हात वर करून तिला प्रतिसाद दिला. काय बाबूराव? मला आवाज आला. बाबूराव? माझं नाव बाबूराव? मी तर बाबूजी म्हणून पुकारला जातो, मग मला बाबूराव कोण म्हणतंय? मी तुम्हाला बाबूराव म्हणतोय मिस्टर. माझ्या बाजूला हिरू उभा होता, झुंबरचा मामा, ठक्कीचा भाऊ. तू इकडे कुठे? कुठं म्हणजे? माझ्या मेवण्याला भेटायला. तुझा मेवणा? कोण तुझा मेवणा? माझ्या बहिणीचा नवरा. तुमच्या कष्टानं तो आजारी पडला. मरणा मातीचं काम करतो तो, त्याची माती केली तुम्ही. तो उद्धटपणे बोलला. तो हिरू बदमाश होता. तो मी झुंबरला कॉलेजला मास्तरीण करणार हे त्याला आवडत नव्हतं. माझ्या बहिणीच्या पोरीची मला काळजी अशी भाषा करणारा तो पुरुष. साबाजी अर्धांगवायूनं शेतात पडला तर त्याला बघायला हा आला नाही. साबाजीला मी नेला तालुक्याला, जिल्ह्याला. चांगल्या डॉक्टरला दाखवून इलाज केला, त्याला सुधारण्याच्या मार्गावर आणला. तर हा हिरू आपल्या मेवण्याला साधा भेटायलाही आला नाही. आता मेवण्याच्या तब्येतीचा धोका टळल्यानंतर भेटायला आलेला होता. तू कशाला आलायस? आलो माझं काळं थोबाड दाखवायला. तो दात काढत बोलला. काय बोलणार या माणसाला?
माझ्याकडे एक डोळा बारीक करून त्यानं कानाला अर्धवट विझवून ठेवलेली काडी काढली. ती घाणेरड्या दातात पकडली. विडी दातात पकडताना त्याने आपल्या काळ्या ओठांची खिडकी सताड उघडी ठेवली होती. घाणेरडे दात आणि काळपट ओठ, अस्वच्छ माणूस. डोक्यावर कोणातरी पुढाऱ्याची खादीची टोपी त्याने आपल्या डोक्याच्या केसावर थापून ठेवली होती. दाढी मिशांचे खुंट वाढले होते. गळ्यात कारा दोरा बांधला होता. त्याच्या केसाळ पायांकडे बघवत नव्हतं. गावकुत्र्यांनी ग्रामपंचायतीचे दिव्याचे खांब मुतून घाण करावे तसे त्याचे ते पाय ओघळ केलेले दिसत होते. त्याच्या पायांना किती दिवस पाणी लागलं नव्हतं हे समजत नव्हतं. ओढ्यातनं जाताना, नदीतनं जाताना किंवा कोणाच्या तरी विहीरवर पाणी पिताना पाय ओले करता येतात, धुवून स्वच्छ करता येतात. आणि याला बहुतेक पायाला पाणी लावायचा पण आळस होता. मग बाकी शरीराच्या स्वच्छतेविषयी काय बोलावं. मी माझ्या मेहुण्याला न्यायला आलोय. त्याने विडी पेटवून तिचा खोलवर झुरका घेऊन तिचा धूर छातीत कोंडून मग तो सोडत म्हणाला, काय? त्याच्या त्या बोलण्यानं मी उडालो. हा लफंगा मेहुण्याला त्याच्या घरी न्यायची भाषा करतोय. वाटलं ह्याच्या थोबाडात 2 टेकून द्याव्यात. पण त्याच्याशी बोलणं माझ्यासारख्याला शोभत नव्हतं. तिथे मी त्याच्यावर हात काय टाकणार. विडीचा धूर टाकत तो ताड ताड आपली रांगडी पावलं टाकत 7 एकराच्या बांधावरनं धावत गेला. काय करावं? त्याच्या मागोमाग जावं का तालुक्याला जावं? हा भंगड माणूस आपल्या मेहुण्याला घरी नेणं शक्य नव्हतं, कारण ह्याचीच तिथे तुकड्याची भ्रांत. याची बायको तिथे मजुरीचं काम करते आणि तिच्या मजुरीच्या तुकड्यावर हा कुत्र्यासारखा पोट भरतो. हा घरात जाऊन साबाजीला नेण्याची भाषा करणार आणि झुंबर त्याच्याशी वाद घालणार. झुंबर बापाला झापणार. बाकीच्या दोघी बहिणी आईची बाजू घेणाऱ्या. मामा जे काही करेल त्याला पण साथ करणाऱ्या त्या 2 नादान कारट्या. भलं कोण बुरं कोण याच्याशी त्यांना काही मतलब नव्हता. त्यांना फक्त गावोगावी भटकायला हवं होतं. गाव भटकण्यासाठी त्यांना दरवेशी नवरा करून दिला तरी त्यांना गंमत वाटणार होती. आता 7 एकरातल्या साबाजीच्या झोपड्यात हिरोमामा, ठकी आणि त्या 5-6 नंबरच्या झुंबरच्या मोठ्या बहिणी एका बाजूला, साबाजी आणि झुंबर दुसऱ्या बाजूला. साबाजी आत्ताशी कुठं थोडंसं बोलायला लागलेला, अर्धांगवायूतनं सुधारायला लागलेला. त्यात ह्या साबाजी मागं त्या बदमाश हिरोनं गडबा लावला तर तो कोसळून पडायचा. त्याचा सारा धीर तो खोडून काढायचा. मला राहवलं नाही. मी बॅग घेऊन तसाच पुन्हा मागे धावत गेलो. मला बघताच ठकीनं तोंडाला पदर लावला, दात काढायला लागली. म्हणाली, तुम्ही सांगते नाही की तुमच्या इमानदार साबाजीला आमच्याजवळ कशा पाय ठेवताय त्याला? तुम्ही तालुक्याला साबाजीची सेवा बी कराल आणि ह्यातनं तो निडबारा बी होईन. त्या हिरूची ही हलकड बहीण. का ही दुष्ट माणसं अशी जन्माला येतात? का देव ज्यांना जगात सैतान म्हणून पाठवतो? देवाला हे जग सज्जन माणसांनी भरून ठेवावंसं का नाही वाटत? साबाजी आपल्या अंथरुणावरनं धडपडत उठून बसला. त्याला उठून बसण्यासाठी झुंबरनं हात दिला. बाबूजी तुम्ही नका बाबाची काळजी करू, मी आहे की. तशी झुंबरची आई फक्कन हसली. बहिणींनी पण दात काढले. बाबूराव तुम्ही सांभाळा या झुंबरला आणि तिच्या बापाला. मी माझ्या बहिणीला आणि ह्या 2 भाच्यांना नेतो माझ्या घरी. त्या काय हो इथं मजुरी करून पोट भरत्या, त्या तिकडं पोट भरतीन कसं? त्याचं ते बोलणं आग लावणारं होतं. माझ्यापासून त्या घराला तोडणारं होतं. साबाजी भोळा भाबडा जीव. बायको ठकी धड नव्हती तरी तिच्यासाठी आणि त्या 2 वेडपट पोरींसाठी तडफडणार होता. त्या जर त्याला टाकून हिरूच्या घरी गेल्या तर तो बरा होण्याऐवजी हातपाय खुडून मरणार होता. त्याला माणसाचं वेड होतं. आपल्याजवळ सगळ्यांनी असावं असं वाटायचं त्याला. बाबूराव, हिरू आपले पिवळे घाणेरडे दात काढत मला म्हणाला. मला सगळे बाबूजी, देवबाबू, दत्तबाबू म्हणायचे. माझ्याशी आदरानं बोलायचे. हा हिरो माझ्या नावाचा जाणून बुजून उद्धटपणानं उल्लेख करत होता. मला ते सहन होणार नव्हतं. 7 एकरात शिरलेला हा साप याला जागी ठेचायला हवा. आज बाबूराव म्हणून माझी खिल्ली उडवतोय. उद्या तो गावातल्या भर चौकात बाब्या पण म्हणेल. लोक दात काढतील. माझं हसू हवं हा याचा उद्देश सफल होईल. याची जागा याला दाखवायलाच हवी. मी तसाच पुढे झालो. त्याच्यावर नजर रोखली आणि म्हणालो, हिरू तू बाबूराव कोणाला म्हणतोयस? इथे कोणाचं नाव बाबूराव आहे?
तुम्हाला झुंबर बाबूजी म्हणती म्हणून मी तुम्हाला बाबूराव म्हणतो, आणि मी जे म्हणतो का नाही ते. मी पुढचं ऐकलंच नाही. त्याच्या थोबाडात फाड दिशी 5 बोटं ओढली. आभाळात वीज चमकावी तसा तो आवाज आला. असा काही प्रसाद मिळेल हे हिरोला स्वप्नातही वाटलं नसल्यामुळे झोपड्यात मागच्या बाजूला लटपटून तो खाली पडला. मी तसाच पुढे गेलो. त्याच्या दोन्ही पायांना एकत्रित धरलं. त्याला मी झोपड्याबाहेर फरफटत नेलं आणि मेलेलं कुत्रं फेकावं तसा बाजूला फेकला. बाजूला शिवरीची मोठी काठी पडली होती, ती उचलली आणि हिरूकडे धावत गेलो. त्याच्या कंबरड्यात मी काठी घालणार तर ठकीनं बोंब ठोकली, धावा धावा, माझ्या भावाला मारलं. ठकीची बोंब म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होत्या. झुंबरनं तिच्या आईच्या तोंडावर हात ठेवला तसं तिच्या दोन्ही मोठ्या बहिणीने तोंडावर हात मारायला सुरुवात केली. मी माझ्या हातातली शेवरीची काठी फेकली. मला आणखीन तमाशा नको होता, आणखीन बोंबाबोंब नको होती. हिरू तसा भेदरटच होता. त्याचं बळ फक्त तोंडात, त्याच्यात धमक नव्हती. सापाचं विष त्याच्या मस्तकात म्हणून तो त्याचे विषारी दात दाखवतो, पण तेच विषारी दात पाडले तर. हिरू उठला, धडपडत उठला आणि पळायला लागला. पण तो इतका घाबरला की पळताना 2-3 ठिकाणी धोतरात पाय अडकून पडला. पळताना त्याचं धोतर सुटलं होतं. ते धोतर नीट सावरायचं सुद्धा त्याला भान राहिलेलं नव्हतं. ठकूबाई, तू आणि तुझ्या ह्या 2 मुली तुझ्या त्या लाडक्या हिरू दादाकडे जाऊ शकता. मी ठकेला आवाज दिला. मला त्या ठकीचा नखराच नको होता. तिने आपल्या नवऱ्याच्या जिंदगीशी खेळ मांडला होता. त्याच्या आजारात ती कशी खेळली ते मी पुण्याला पाहिलं होतं. झुंबर होती म्हणून साबाजीचा आजार बरा व्हायच्या मार्गावर होता. माझ्या त्या बोलण्यानं ठकी कशी बशी वरमली. तिच्या मागे त्या 5 आणि 6 नंबरच्या पोरी लापल्या. त्या मला तोंड दाखवणं शक्य नव्हतं. ठकूबाई, मी हा देव माणूस साबाजीला माझ्या घरात माझ्या पलंगावर ठेवतो. त्याच्या सेवेला एक नर्स ठेवतो. गावातनं डॉक्टर त्याला तपासायला येतील अशी व्यवस्था करतो. झुंबरसुद्धा ह्याच घरात राहील, तिचा अभ्यास करील. समजलं? ठकीला काय बोलावं ते सुचेना. त्या मोठ्या 2 मुली पार भेदरून गेल्या. जा या झोपडीतनं तुम्ही तिघी, इथे थांबायचं नाही. मी ठकीवर आणि त्या 2 मुलींवर ओरडलोच. झुंबर सुन्न मनानं ती सगळी परिस्थिती बघत होती. तिने तिच्या बाबूजीचा हा आवेश कधी पाहिला नव्हता. साबाजीसुद्धा झोपड्याबाहेर कसाबसा सरपटत आला होता. त्यांनीही हिरूला मी दाखवलेला इंगा पाहिला होता. आजूबाजूला जाणारी येणारी माणसं जागी जागी थांबून ते सगळं बघत होती. झुंबर, इकडे ये, मी बोललो. झुंबरनं तिच्या आईकडे बहिणीकडे बघितलं. त्यांना आता डोळे नव्हते, तोंड नव्हतं. मी साबाजीला हात लावला. झुंबरनंही हात लावला. त्याला मी माझ्या मोठ्या घरात नेला. माझ्या झोपण्याच्या पलंगावर त्याला आडवा ठेवला. तसे साबाजीनं माझे हात धरले आणि तो रडायलाच लागला. अरे काय करतोय साबाजी? तर तुम्ही देव माणूस, त्या हिरूनं तुमचा अपमान केला. साबाजी कसं बसं बोलला. हे बघ साबाजी, तू आता तुझी तब्येत बघ. या मोठ्या घरात तू राहायचं. झुंबर तिचा अभ्यास करेल. मी इथे एक नर्स ठेवतो तुझ्या सेवेला. डॉक्टर इथे रोज येऊन जातील. मी त्याला बजावून सांगितलं. त्याला वाऱ्यावर सोडून मी तालुक्याला जाऊ शकत नव्हतो. नको, या घरात नको. अरे का? हे तुझ्या देवबाबूचं घर आहे ना. देवबाबू आणि तू पारका आहेस का? नाही, ते काय बी असलं तरी नको हो. त्यांनी हातच जोडले. तो तत्वाचा माणूस होता. देवबाबू, महादेव किती बी चांगला असला तरी त्याच्या पायरीशी बसाव, त्याच्या पिंडीवर बसून कसं जमन? मी देवही नाही आणि महादेवही नाही आहे. मी एक साधा माणूस आहे. मग देवबाबू, मला साधंच ठेवा. मी माझ्या झोपड्यात राहतो, लवकर बरा होतो. मला नर्स नको, डॉक्टर नको. तुम्ही नका खर्च करू. पुण्याच्या डॉक्टरनं जे सांगितलं ते चालू ठेवू. मी बरा होईल त्यामुळं.
साबाजी शब्दाप्रमाणे वागणारा होता. झुंबरला मदतीला घेऊन मी पुन्हा त्याला त्याच्या झोपडीतल्या गोधडीच्या अंथरुणावर ठेवलं. तिथे बसल्यावर तो म्हणाला, आता तुम्ही निवांत जा, चिंता करू नका. टकी आहे, झुंबर आहे, 2 मोठ्या पोरी आहेत. त्याच्या त्या बोलण्यावर मी काय करणार होतो? अरे मग माझ्याबरोबर चल तालुक्याच्या गावी. मी जिथे राहतो तिथे तुझी व्यवस्था करतो. देवा, नका या जागेतनं हलवू, नका हलवू मला. त्याच्या त्या बोलण्यानं माझ्या काळजातच कळ निघाली. त्या जागेच्या मातीलाच तो चिकटून राहू पाहत होता. देवा, माझी या 7 एकरातच माती होऊ द्या. त्याच्या बोलण्याने मी गप्प झालो. त्या बोलण्यावर जास्त बोलणं ठीक नव्हतं. बाबूजी, तुम्ही निघा, मी हाय बापाजवळ. आई आहे, 2 बहिणी आहेत. झुंबर माझ्या खोट्या समजुतीसाठी बोलली. साबाजीत माझा जीव अडकला होता, पण जीव अडकूनही मी काही करू शकत नव्हतो. साबाजींनी त्याच्या मर्यादा माझ्यापुढे उभ्या केल्या होत्या. मी जायला निघालो. साबाजीनं माझे हात हातात घेतले. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. मी जिलो वाचलो तर ठीक. अरे असं काय बोलतोय साबाजी? नाही, माझं काही खरं नाही असं वाटतं. त्याच्या त्या बोलण्यानं मलाच भडभडून आलं. माझ्या 7 एकरात यांनी मोती पिकवले, धान्याची रास उभी केली. मी त्याच्याकडे कधी हिशोब मागितला नाही, पण तो कधी मला फसवायला आला नाही. ठकी चोरून लपून धान्याचं पोतं, कडधान्याच्या गोणी विकायला बघायची. आपल्या हरामी हिरूदादाकडे पाठवायला बघायची. साबाजीनं तो धंदा तिला कधी करू दिला नाही. त्यामुळे धान्याचा कण इकडचा तिकडे कधी झाला नाही. आणि म्हणून या प्रामाणिक जीवाला न्याय देणं माझं कर्तव्य होतं. त्याच्या बाबतीत माझा पैसा खर्च होणं हे गौण होतं. त्याचा लाख मोलाचा जीव मला प्यारा होता. त्याच्यासारखा माणूस गमावणं ही माझी स्वतःची हानी होती. मनावर दगड ठेवूनच मी तालुक्याला गेलो. माझ्या मागनं झुंबर एसटी स्टँडवर आली. तिला मी बघितलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. अगं रडतीयस का? माझ्या बापाचं काय खरं नाही. म्हणजे? त्यांनी मला सांगावा दिलाय तुमच्यासाठी. म्हणला मालकांना एसटीत बसले हो सांग. काय म्हणाला तो वेडा जीव? म्हणाला, माझ्या माघारी झुंबरला सांभाळा. झुंबरनं तो सांगावा मला दिला आणि ती हंबरडा फोडल्यागत रडायला लागली. एसटी सुटायला लागली तेव्हा वाटलं खाली उतरावं, तर झुंबरनं रडतच हाताने जा म्हणून मला सांगितलं. एसटी दूर गेली तरी मी खिडकीतनं झुंबरच्या आकृतीकडे बघत होतो. तालुक्याला आलो. 2 दिवस कशात मन लागलं नाही. कसाबसा अभ्यासाला लागलो. संपादक प्रकाशकांची 2-3 पत्रं आली होती. त्यांना कथा कादंबऱ्या हव्या होत्या. मासिकांसाठी लिहिणं सोपं होतं, पण कादंबरीला मला निवांत वेळ हवा होता. साबाजीमुळे मनस्थिती नाजूक झाली होती. रात्र रात्र तो भाबडा जीव माझ्या डोळ्यांपुढे उभा राही. मालक मालक म्हणून तो मला हाका मारी. मी जागा होई, मग झोप लागणं कठीण होई. त्यामुळे मी प्रत्येक आठवड्याला साबाजीला भेटण्यासाठी गावी जायला लागलो. त्याशिवाय मला चैन पडत नव्हतं. असाच मी माझ्या गावाहून साबाजीला भेटून आलो. तालुका एसटी स्टँडवरनं चालत माझ्या भाड्याच्या छोट्या वाड्याकडे निघालो तर मी हिरूला बघितला. हिरूच्या अंगावर चांगले कपडे होते. पायात नव्या कोऱ्या कोल्हापुरी चपला होत्या. डोक्याचे केस व्यवस्थित कापलेले होते. अंगात खादीचे कपडे होते. डोक्यावर टोपी होती. रुबाबात चालत होता. एवढा फाटका माणूस एकदम एवढा बदलावा म्हणजे? तो हिरूच का दुसरा कोण? मला संशय आला. लगबगीनं मीही त्याचा पाठलाग केला, पण त्याच्या पावलात तेज होतं. गल्ली बोळातनं पावलं टाकत त्याच्या मागनं मी गेलो. तो एका मोठ्या वाड्यात शिरला तेव्हा मी एका जागेवर उभं राहिलो. वाड्यावरची पाटी वाचली. ॲडव्होकेट साहेबराव पुणेकर. म्हणजे हिरू माधवीच्या वकील बापाकडे पोचला होता. कशासाठी तो या वकिलाकडे गेला असेल? माधवींनी त्याला पाठवलं का काय? का पुणेकर वकील साहेबांनी त्याला बोलवून घेतलं? पण तसं शक्य नव्हतं. हिरू हा गुन्हेगारी वृत्तीचा माणूस. त्याला कोण हाताशी धरेल?
साहेबराव पुणेकरांसारखा तालुका आणि जिल्हा कोर्टात गाजणारा वकील त्या फालतू हिरूला जवळ कशासाठी करेल? मला राहावे ना. दुसऱ्याच दिवशी मी वकील साहेबांच्या वाड्यात गेलो. त्यांचा कारकून कोर्टाची कागदपत्र फाईलला लावत होता. आशिलांची वकीलपत्र बाजूला पडली होती. त्यातलं एक वकीलपत्र मी बघितलं. त्यावरचं हिरूचं नाव आणि त्याची गिचमीड अक्षरातली सही बघितली तेव्हा माझ्या उरावरचं ओझं कमी झालं. साहेबराव वकील आतल्या दालनातनं बाहेर आले. मी आशिलांसाठी असलेल्या खुर्चीत बसलो होतो. मला बघताच त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, अरे वा, कोण कथा कादंबरीकार देवदत्त, तुम्ही आमच्या वकीलवाड्यात काही विशेष? हो, विशेष आहे म्हणूनच आलो. सांगा तर खरं. माझी 7 एकर जमीन आहे. त्या 7 एकर जमिनीत साबाजी नावाचा शेतमजूर अर्धलीनं कष्ट करतो. अर्धलीनं म्हणजे जमिनीत केलेल्या कष्टातनं जे पीक येईल त्यातलं अर्ध पीक त्याला द्यायचं. ऐसी तुम्ही त्या साबाजीला अर्धा हिस्सा देता? अहो, अर्धाच का, मी त्याला संपूर्ण हिस्सा द्यायला तयार आहे, कारण तो प्रामाणिक आहे, कष्टाळू आहे. त्याला माझ्या घराशेजारी झोपडीसुद्धा बांधून दिली आहे. त्यांनी माझ्या घरात राहावं असंही मी त्याला सांगितलं आहे. मला वाटतं त्याला एक अज्ञान वयाची देखणी मुलगी आहे. तिचं नाव काहीतरी. वकील बाबूला मी माझ्या चक्रात बरोबर आणत होतो. हिरू इथे कशासाठी आला होता ते मी लगेच ताडलं. हां, पुणेकर साहेब, त्या मुलीचं नाव झुंबर आहे. आओ, यस, झुंबर. त्याच मुलीचा मामा इथे आला होता. हे बघा, हे वकिलाचं घर आहे. वकिलाकडे लोक कशासाठी येतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजे माझ्याबाबत तो हिरू मामा काहीतरी तक्रार करायला आला असेल. वकिली सल्ला मागतोय तो. त्याच्यासाठी हवी तेवढी फी द्यायला तयार आहे तो. कोण? तो हिरू? तो फाटक्या खिशाचा माणूस तुम्हाला हवी ती फी देऊ शकणार? हिरू साधा नाही आहे. तो सत्ताधारी पार्टीचा या तालुक्याचा कार्यकर्ता आहे. त्याच्या अंगावरचे कपडे बघा की. आमदार नामदारांची नावं घेऊन तो मला आवाज देत होता. ते मी ऐकलं आणि सावध झालो. पुढे काही बोलायची गरज नव्हती. मी निघतो वकील साहेब. मी उठून उभा राहिलो आणि दरवाजाकडे गेलो. माझ्या पायातले बूट घातले. लेखक महाशय, मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच वकिलाच्या घरी आलाय. हो, पण तुमच्या घरात आलेला कोणी बदमाश मला कोर्टाची पायरी दाखवण्याचा सल्ला मागत असेल तर तिथे मी थांबू कशासाठी? म्हणजे तुम्ही मला काही शत्रू समजताय? नाही, तुम्ही वकील आहात. तुम्ही काय पैशासाठी खुनी माणसाचं सुद्धा वकीलपत्र घेऊ शकता. आहात त्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊ शकता. माझ्या त्या बोलण्यानं पुणेकर वकील क्षणभर गप्प झाले. काय बोलावं आणि आपली बाजू मांडावी हे त्यांच्या लक्षात येईना. मी त्या बदमाशाचं वकीलपत्र घेऊन नाही आहे असं तुम्ही म्हणताय? तुम्ही कोणाचं वकीलपत्र घ्यावं आणि घेऊन नाही आहे हे मी नाही सांगू शकत ना. याचा अर्थ एकच आहे की तुम्ही माझ्या टेबलवर पडलेलं हिरूचं वकीलपत्र बघितलं आहे. मी ते वकीलपत्र पाहिलं नसतं तरी तुमच्या सगळ्या बोलण्यातनं मला ते समजलंच आहे ना. तर मग तुम्ही माझ्या या वकीलवाड्यात पाणी न घेताही जाऊ शकता. पुणेकर वकिलांनी कोर्टात एखाद्या आरोपीला सुनवावं तसं सुनावलं. पण मी आता तुम्हाला सांगतो की लेखक महाशय, तुम्ही निघावं. आता आपली भेट कोर्टात कधीतरी पडेलच. तुम्हालाही मग कोणीतरी सज्जन वकील बघावा लागेल. तो सज्जन वकील मीच असेन पुणेकर साहेब, कारण कोर्टात मीच माझी बाजू मांडीन. मलाही कायदा काय आहे ते समजतं. माझ्या बोलण्यानं साहेबराव पुणेकर वकील हाबकले. हिरूचं प्रकरण त्यांना माझ्यामुळे एवढं सोपं जाईल असं वाटणं शक्यच नव्हतं हे ते समजून चुकले. जाताना मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या वकिली पुस्तकांच्या शोकेसकडे बघितलं. कायदेशीर पुस्तकांच्या गर्दीत माझ्या 3-4 पुस्तकांची पण तिथे हजेरी दिसत होती. माझ्या पुस्तकांकडे माझं लक्ष गेलं आहे हे बघून वकील महाशयांनी शोकेसची काच सरकवली. माझी ती 3-4 पुस्तकं काढली आणि तशीच ती त्यांनी माझ्याकडे फेकली आणि म्हणाले, ही तुमची पुस्तकं घेऊन जा. माझ्या कार्टीनं तुमची पुस्तकं मी वाचावीत म्हणून इथे शोकेसमध्ये ठेवली होती. तुमचा लेखक म्हणून ती खूप कौतुक करत होती. पण लेखक महाशय, आता तुमचं कौतुक मी काय करणार, नाही का? माधवी माझी वाचक होती. लेखक म्हणून मी तिला आवडत होतो. लेखक म्हणून माझ्यावरती प्रेम करत होती. माझी प्रत्यक्ष भेट घेऊन ती प्रेम वाढवू इच्छित होती. त्यासाठी तिने झुंबरला हाताशी धरलं होतं. पण तिच्या माझ्या प्रेमात झुंबरचा अडसर आहे अशी तिने समजूत करून घेतली होती.
माझ्याकडे फेकलेली ती पुस्तकं मी उचलली. आईला आपल्या लेकराचं प्रेम, लेखकाला आपल्या पुस्तकांचं प्रेम. माझी पुस्तकं हातात घेऊन मी माझ्या भाड्यानं राहणाऱ्या वाड्याकडे निघालो. हिरू मुंबईच्या जगातनं आलेला. अधनमधनं तो माझ्यात आणि साबाजीत भांडणं लावण्याचा प्रयत्न करायचा. त्याला त्याची ती बिंडोक बहीण ठक्की सामील असायची. हिरू त्याचं पोट भरण्यासाठी मुंबईला गेलेला, पण त्याला तिथे नीट पोट भरता आलेलं नव्हतं. गावी येऊनही तो नीट पोट भरू शकला नव्हता. याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, हेच त्याचं चाललं होतं. बहिणीला फितवणं हे त्याचं आवडीचं काम होतं. तो तिला भूल थापा मारायचा, साबाजीकडनं पैसे काढायला लावायचा, जाताना 5-10 किलो धान्य घेऊन जायचा. कधी कोणाची बैलगाडी आणायचा, धान्याचं पोतं, शेंगाचं पोतं घेऊन जायचा. त्याचं पैसे तो कधी साबाजीला द्यायचा नाही. अरे हिरू, तुझे साबाजीचं धान्य, शेंगा नेतोस, त्याचे पैसे देत असतोस का हे सगळं फुकट नेतोस? हे बघा, हे धान्य नुसतं साबाजीचं नाही, माझ्या बहिणीचा बी त्याच्यात हिस्सा आहे. त्यांनी मागे एकदा मला हे गणित सांगितलं. तेव्हा मी त्यांनी पुन्हा धान्य नेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस ठाण्यात बंद करीन अशी त्याला धमकी दिली होती. पण मी नसेन तेव्हा तो यायचा आणि त्याचा कार्यभाग उरकून जायचा. झुंबरला मी कॉलेज शिकवणार होतो. तिचं सगळं शिक्षण करून तिला कॉलेजची प्रोफेसरीण करणार हे कळल्यावर तो माझ्या मागे लागला. झुंबरचा कॉलेजात वाकडा पाय पडेल, ती कुळाला बट्टा लावेल असं तो मला म्हणाला होता. एवढंच नाही तर त्यांनी झुंबरला पण म्हटलं होतं की झुमरे, तुझ्या बाबूजीच्या बोलण्यावर भाळू नको. हे तुला कॉलेजच्या शिक्षणाचं गाजर दाखवतील आणि तुझं वाटोळं करतील. झुंबरला ते सहन झालं नव्हतं. तिने मला हिरू मामाचा गळाच दाबायला सांगितला होता. मलाही तो घाणेरडा आरोप सहन होणं शक्य नव्हतं. मी धावलो होतो त्याच्यावर. तो धडपडून मागे पडला होता. त्याच्या नाकाचा घोळणा फुटला होता. नाकातनं रक्ताची धार लागली होती. झुंबरला मी रखेली म्हणून ठेवली असंही एकदा त्याने गरळ ओकलं होतं. हिरू भयानक होता. त्याच्या तोंडी लागणं माझ्यासारख्याला शक्य नव्हतं. माझ्या अक्काला ह्या साबाजीने 7 पोरी दिल्या, तिला फसवलं. 4 पोरगे दिले असते तर काय झालं असतं? माझी अक्का मग 4 सुनांच्या आजचे सुखाचे घास खात राहिली असती. तिची ही असली शेतमजुरी चुकली असती. बिंडोक ठकीला आपल्या त्या फालतू भावाचं असलं ना शेंडा ना बुडकाचं बोलणं आवडायचं. पण असल्या बोलण्यानं का पोट भरणार आहे? मला मागचं सगळं आठवलं. हिरू माझ्या विरुद्ध काहीतरी शिजवण्यासाठीच साहेबराव पुणेकर वकिलांकडे आला होता. त्या झुंबर हा विषय नक्कीच असणार. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.